तर हॅलो मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत शिवदरा म्हणून आहे बीडमध्ये प्रसिद्ध, त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि खूप सुंदर असा परिसर आहे हा, तुम्ही पाहू शकतात आणि खूप छान वाटतंय आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे। खूप छान असा परिसर आहे, तुम्हाला मी आणखीन पण दाखवते। खूप सुंदर असं डोंगर वगैरे आहेत आणि खूप छान वाटतंय आणि पूर्ण हिरवं हिरवं झालेलं आहे हे पूर्ण, खूप छान वाटतंय आणि निसर्गाच्या सानिध्यात असा शिवदरा आहे। असा डोंगर आहे हा, मी डोंगर चढते आणि ते लांबवर पसरलेलं बीड शहर आहे आमचं। खूप सुंदर असं दिसतंय इथून नजारा हा, खूप छान परिसर आहे हा शिवदऱ्याचा। तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून। तर हे पहा मित्रांनो, आमचं बीड शहर डोंगरावरून कसं दिसतंय, तर खूप सुंदर वाटतंय। हा परिसर खूप सुंदर आहे शिवदऱ्याचा, हे बघा किती छान वाटतंय। आणि आता हे वरती ना डोंगर आहे आणि तो डोंगर मला चढायचा आहे आणि धाप लागू लागली मला आत्ताच, तरी पण मला जायचंय, चढायचं आहे ते। तर हॅलो मित्रांनो, मी तो डोंगर पार केला आहे आणि हे पाहू शकता तुम्ही, आमचं बीड शहर किती सुंदर आहे ते पाहू शकताय। आणि इथे मंदिर पण दिसत आहेत, शिव मंदिर आहे बहुतेक, त्याच्यामुळेच शिवदरा हा नाव पडलंय ह्याचं। खूप सुंदर असा परिसर आहे। तर हॅलो मित्रांनो, मी जेवण पण सोबत घेऊन आलेली आहे। त्याच्यामध्ये काय काय आहे, ठेचा आहे, भाकरी आहे, आंबे आणलेत मी, मँगो, आणि भाजी पण आणली आणि पाणी आणले, अशा प्रकारे आहे हे जेवण। तर मी आता जेवण करतेय, पाहू शकताय, हे बघा मला दिसतंय का, हे घ्या, या जेवण करायला। खूप छान लागतं ठेचा आणि भाकरी।